इंदसदवंतियाणं तिहुवणनिदमधुरविसदव काणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जितभवाणम्। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 43 काल बघितली होती परवा 44 चालू झाली. हां ते पण थोडंसं बघितलं होतं, त्याचं थोडं अजून विस्तार बघू. गाथा नंबर अमृतचंद्राचार्यांची 44 नंबरची गाथा आहे. जदि हवदि दौवमण्णं गुणदोय गुणाय दौवदो अण्णे दौवाणन्तियमदवा दौवा भावं पकुवन्ती. काय सांगितलं? जर द्रव्य गुणापासून अन्य असेल आणि जर गुण द्रव्यापासून भिन्न असतील तर काय आपत्ती येईल? 2 आपत्ती सांगितल्या. द्रव्याची अनंतता होईल अथवा द्रव्याचा अभाव होईल. मग कुठल्या कुठल्या अपेक्षेने द्रव्य आणि गुणामध्ये भेद आहे सांगितलं होतं काल पण प्रवचन सरमध्ये तेच आहे 105. द्रव्य आणि गुण भिन्न मानलं तर अभाव होईल आणि तसं काय सांगितलं 105 गाथेमध्ये ना. काल सांगितलं की आम्हाला तेच सांगितलं मी. ह्याच्यात आलं हो, मी सांगितलं होतं तर वाटतं. नाही काल आम्हाला दुपारी घेतलं नाही का? कालच घेतलं की परवा दिवशी काल. एक द्रव्याची अनंतता होईल आणि नाहीतर मग द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल, असं 2 आपत्ती याच्यामध्ये दिल्या. प्रवचन सारची 105 नंबरची गाथा पण ह्याच्याच रिलेटिव्ह आहे, बघून घ्या. द्रव्य आणि गुण सर्वथा भिन्न मानले तर द्रव्याचं पण अस्तित्व राहणार नाही. सत्ता विचारलं होतं मी. सत्ता हा गुण आहे, मग सत्ता आणि गुण ह्याच्यामध्ये भेद आहे का? म्हणजे द्रव्य आणि गुण घ्यायचं का सत्ता म्हणजे वेगळं काय घ्यायचं असं विचारलं होतं ना. तुम्ही विचारलं होतं पण त्या गाथेतच हे असं आलेलं आहे. 105 नंबरची गाथा आठवे. सत्ता काय आणि गुण काय म्हणजे असं? सत्ता म्हणजे अस्तित्व, गुण घ्यायचंय का असं विचारलं ना मी आम्हाला. तर आम्हाला सांगितलं ना 104 गाथेमध्ये सत्ता सगळ्याचीच गट होती. द्रव्य सत्ता आहे, गुण सत्ता आहे, पर्याय सत्ता आहे, असं तिन्हीकडनं पण दाखवलं. ठीक आहे. सत्ता म्हणजे अस्तित्व घ्यायचंय पण गुण असं अपेक्षेने नाही, तर सत्ता आहे या अपेक्षेने घेतलं. ते हे आत्ताच्या 44 गाथेची जयसेनाचार्यांची टीका बघू. हे वाचलं होतं का लक्षात नाही आहे. अमृतचंद्राचार्यांची झाली होती. अमृतचंद्राचार्यांची पूर्ण झाली होती. मग याच्यामध्ये सांगितलं की संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने द्रव्य आणि गुणामध्ये कथनचित भेद आहे, पण सर्वथा भेद नाही. आता पुढच्या गाथेमध्ये अजून वेगळ्या विवक्षेने सांगणार आहेत. संस्थान, व्यपदेश, संख्या आणि विषय ह्याच्या अपेक्षेने सुद्धा द्रव्य गुणामध्ये भेद आहे. तर 2 आपत्ती एवढं सांगितल्या होत्या. काय? द्रव्याला अनंतता प्राप्त होईल किंवा द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल, अशा 2 आपत्ती दिल्या होत्या जर द्रव्य आणि गुणामध्ये सर्वथा भेद मानला तर. जयसेनाचार्यांची टीका आहे. यदि चेत द्रव्यम अन्यत भवती. जर असं झालं की द्रव्य अन्य आहे गुणापासून किंवा जर द्रव्य अन्य आहे असं म्हणलं, केभ्यः कोणापासून? गुणेभ्यः गुणापासून. मिळालं नाही का तुम्हाला? नाही काढले नाही. 44 वरचा आहे का नंबर बघा. हे 4-5च्या पुढे आहे. 35-36 पाना काय त्याच्या पुढं असेल काय. तर द्रव्य हे कोणापासून भिन्न आहे? गुणेभ्यः गुणापासून भिन्न आहे. गुणाः च द्रव्यतः यदि अन्ये भिन्नाः भवन्ति. जर द्रव्य गुणापासून द्रव्यमन्यत भवती पहिलं वाक्य घेतलं ना. द्रव्य गुणापासून अन्य आहे असं म्हटलं आणि गुणाः द्रव्यतः यदि अन्ये, आणि जर गुण द्रव्यापासून अन्य म्हणजे भिन्न आहेत
असं म्हणलं तदा किम दूषणम, तर काय दूषण म्हणजे आपत्ती येईल. गुणेभ्यः द्रव्यस्य भेदे सती एकद्रव्यस्य अपि आनंत्यम प्राप्नोति. तिथं आहे पंचास्तिका, घ्या तुम्ही पुस्तक. हां, पंचास्तिकायचं. काय दूषण येतं हे सांगतात. गुणेभ्यः द्रव्यस्य भेदे सती, गुणापासून द्रव्याचा भेद केला असताना. दोन विवक्षा सांगणार ना, त्याच्यात पहिली विवक्षा काय घेतली. द्रव्यापासून गुण भिन्न मांडले तर खडकुट ठेवलं दिसतंय का. तिच्या खाली केलं. दोन विवक्षा सांगणार आहेत ना. पहिलं सांगितलं गुणापासून द्रव्य भिन्न मानलं तर, द्रव्य गुणापासून. इकडं मिळालं का ते नाही. बरं बघू. आणि आहे त्याच्यात चौथी आहे. तर द्रव्य गुणापासून भिन्न आहे किंवा भेद केला असताना एक द्रव्याचं देखील अनंत्य प्राप्त होईल. जर असं मानलं तर काय होईल. एक द्रव्य असताना सुद्धा त्याला अनंतता मानावी लागेल. म्हणजे एक द्रव्य राहणार नाही तर अनंत द्रव्य होतील, अनंतता प्राप्त होईल. हा प्रसंग दिला. गुणों से द्रव्य के भिन्न होने पर एक द्रव्य को अनंत्य रूप प्राप्त होता है. किती एका द्रव्याला सांगितलं. हां, ते म्हटलं होतं ना, गुणांच्या अपेक्षेने कथन केलं, वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने सांगितलं होतं. जेवढे गुण आहेत तेवढे द्रव्य होतील. मग एका द्रव्यातच अनंत गुण आहेत, त्यामुळं प्रत्येक गुणांचे एक एक द्रव्य आधार मानावं लागेल. त्यामुळं द्रव्याला अनंतता प्राप्त होईल. पान नंबर तुमचं माहीत नाही, गाथा नंबर 50 आहे. हे जयसेनाचार्यांचं आहे ना. 50 आहे का. हां, गाथा 50 आहे. गाथेचं हेडिंग वाचा, मी सांगते तीच आहे का. जदी हवदी. हां, तीच आहे. तर त्यात दुसरी लाईन चालली आहे की गुणांपासून जर द्रव्याचा भेद केला तर काय होतं, तर एका द्रव्याला सुद्धा अनंतता प्राप्त होईल असं सांगितलं. अथवा द्रव्यात सकाशात यदि अन्ये भिन्नाः गुणाः भवन्ति तदा द्रव्यस्य अभावं कुर्वन्ति इति. आता दुसरा पक्ष काय सांगायला लागले. पहिल्या द्रव्य गुणापासून भिन्न केलं होतं. आता इथं सांगायला गुण जर द्रव्यापासून भिन्न मानले तर काय आपत्ती येईल. तर द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. का बरं. कारण द्रव्य बनलेच गुणांनी, आणि जर गुणच त्याच्यापासून भिन्न आहेत म्हणले तर द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. नाश होईल. हां, द्रव्यच राहणार नाही ना. दिसतंय का बोलवायचं सगळ्यांना. द्रव्याचा अभाव होईल किंवा करेल हे. जर द्रव्य म्हणजे काय होतं. अभाव म्हणजे नष्ट होणे. स्वभाव म्हणजे आपला स्वरूप, आणि त्याच्यापेक्षा वेगळं असतं ते विभाव. रागद्वेषादी भाव ते सगळे विभाव म्हणजे स्वभाव सोडून आपला जो जाणणे हा स्वभाव सोडून जे काय परिणमन आहे ते सगळं म्हणायचं विभाव. रागद्वेष म्हणजे काय मायाचार, क्रोध, मान, मायालोक हे सगळे विभाव. शुभभाव अशुभभाव सगळं. स्वयंपाक करणं स्वभाव का विभाव. स्वाध्याय करणं स्वभाव का विभाव. स्वभाव नाही. का बरं. कारण जाणणे एवढंच आहे तुमचं काम. हे सोडून तुम्ही जे काय कराल ना, बाहेर जाऊन पूजा करणं, स्वाध्याय करणं, दान देणं, सगळं विभाव म्हणलं. अपेक्षा आहे तिथे, समजून घ्या. तर अन्य अशुभ भावांपेक्षा हे शुभभाव चांगले म्हणलं, पण तरी सुद्धा स्वभावामध्ये अजून प्रवेश नाही म्हणून शुभभाव सुद्धा हे आहेत. तरी त्या अभावाचा अर्थ घेतला द्रव्याचा नाश होण्याचा प्रसंग येईल. तद यथा गुणाः साश्रयाः वा निराश्रयाः वा साश्रय पक्षे दूषणं दीयते. जर असं आहे तर तद यथा, त्याचा खुलासा याप्रमाणे करतात की गुण हे साश्रय आहेत की निराश्रय आहेत, प्रश्न विचारला.
म्हणजे त्यांनी म्हटलं की गुण हे द्रव्यापासून भिन्न केले, तर मग हे गुण साश्रय आहेत का निराश्रय आहेत, त्यांना काही आश्रय आहे की नाही आहे. अनंत ज्ञानादय गुणाः तावत् क्वचित शुद्धात्मद्रव्ये समाश्रिताः यत्र आत्मद्रव्ये समाश्रिताः तद अन्यत गुणेभ्यः चेत् पुनः अपि क्वचित जीवद्रव्यांतरे समाश्रिताः तदपि अन्यत गुणेभ्यः चेत् पुनः अपि क्वचित आत्मद्रव्यांतरे समाश्रिताः. हे आपण बघितलं होतं सगळं, तेच फक्त आपत्ती द्यायला लागले. काय म्हणलं, जर असं म्हणलं की गुण साश्रय आहेत तर साश्रय पक्षामध्ये दोष देतात. ज्ञानादी गुण अनंत आहेत, तो तर जेव्हा ते शुद्धात्मद्रव्याच्या आश्रयाने राहतील, पण ज्या शुद्धात्मद्रव्याच्या आश्रयाने ते गुण राहते ते द्रव्य त्या गुणांपासून भिन्न आहे. त्यामुळं गुण कुठल्या ना कुठल्या जीवद्रव्याच्या आश्रित राहणारच. म्हणजे आता माझं ज्ञानगुण आहे तो माझ्या द्रव्याच्या आश्रित आहे. जर तुम्ही या गुणाला द्रव्यापासून भिन्न मानला तर हा गुण स्वतंत्र राहू शकत नाही. त्यामुळे ह्याला आश्रय म्हणून तो कुणाला तरी शोधणारच. मग म्हटलं कुठल्या तरी जीवालाच धरणार पुन्हा. मग जर माझा ज्ञानगुण दुसऱ्या अन्य द्रव्याला धरेल तर त्या जीवद्रव्याच्या आश्रित झाला, पुन्हा त्या जीवद्रव्याने सुद्धा त्याला आश्रय दिलं नाही, म्हणजे त्याच्यापासून भिन्न आहे ते असं मानलं तर फिर वे गुण अन्य जीवद्रव्य के आश्रित रहते हैं, तो भी वे गुण जिस द्रव्य के आश्रित है वे वह द्रव्य भी गुणों से भिन्न है. म्हणजे करत जावा एक कल्पनामध्ये की असं होईल. असं होत नाही आहे, पण एक सांगायचं, कारण अन्य मतवादींचं वगैरे हे सगळं मान्यता आहे हे समजून त्यांनी खुलासा करून सांगितलं आहे. जर असं झालं की गुण हे द्रव्यापासून भिन्न झाले तर ह्या गुणांना आश्रय प्राप्त होणार नाही, कुठेही ते थारा मिळणार नाही त्यांना. त्या पूर्ण वाक्याचा अर्थ असंच आहे. अनंत ज्ञानादी गुण आहेत तर कुठल्या तरी शुद्धात्मद्रव्याच्या आश्रयाने ते राहतील. मग ज्या आत्मद्रव्यांच्या आश्रयाने ते राहणार ते आत्मद्रव्य सुद्धा जर गुणापासून भिन्न आहे मानलं तर पुन्हा देखील कुठल्या तरी अन्य जीवाच्या आश्रयाने राहतील. ते देखील गुणापासून भिन्न आहे म्हणलं तर पुन्हा कुठल्या तरी आत्मद्रव्यांतरे समाश्रिताः अन्य आत्म्याच्या आश्रित ते राहतील. एवं शुद्धात्मद्रव्यात अनंत ज्ञानादि गुणानां भेदे सती भवती शुद्धात्मद्रव्य अनंत्यम. मग इथं सांगायला की अशा प्रकारे शुद्धात्मद्रव्याहून अनंत ज्ञानादी गुणांचा भेद मानला असताना शुद्धात्मद्रव्याला अनंत्य प्राप्त होईल. इथं पण अनंतताच दिली त्यांनी दोष. द्रव्याहून अनंत गुण जर भिन्न केले तर शुद्धात्मद्रव्य अनंत होतील. म्हणजे एका गुणाच्या अपेक्षेने बघायचं आता, म्हणजे एक गुण अनंत जीवद्रव्यांच्या आश्रयाला जाईल कुठेही ते, तरी पण त्याच्याशी अभेद होणार नाही. काय कळलं, जेव्हा ते आता इथं जसं बघितलं होतं ना, हे द्रव्य जर गुणापासून भिन्न मानलं तर जेवढे गुण आहेत तेवढे द्रव्य होतील, या अपेक्षेने अनंतता येईल द्रव्याला. पण इथं घ्यायचं आहे एकच ज्ञान गुण आहे, तो या द्रव्याच्या आश्रित नाही आहे म्हटलं तर दुसऱ्या द्रव्याच्या आश्रित झाला, परत तिसऱ्या द्रव्याच्या आश्रित झाला, पण तरीसुद्धा भिन्न आहे. या अपेक्षेने, या एका गुणाच्या अपेक्षेने द्रव्याला अनंतता प्राप्त होईल. आणि इथं जेवढे गुण आहेत तेवढ्या अपेक्षेने द्रव्य अनंत होतील असं सांगायचं, फरक केला जर असं. म्हणून असं वाक्य घेतलं. अशा प्रकारे शुद्धात्मद्रव्याहून अनंत ज्ञानादी गुणांचा भेद केला असताना शुद्धात्मद्रव्याला अनंत्यता प्राप्त होईल. म्हणजे थोडंसं फरक करून असं आपण समजून घ्यायला पाहिजे. हिंदी काय केलं बघते एक मिनिट. इस प्रकार कहते रहने से शुद्धात्मद्रव्य और गुण भिन्न ठहरे तो शुद्धात्मद्रव्य के अभाव का, पुढचं वाक्य है, ज्ञानादि गुण अनंत है तो कभी जब वे शुद्धात्मद्रव्य के आश्रय से रहते हैं, जिस शुद्धात्मद्रव्य के आश्रय से वे गुण रहते हैं वह द्रव्य उन गुणों से भिन्न है, और गुण तो किसी न किसी जीव द्रव्य के आश्रित रहते हैं, और फिर वे गुण अन्य भिन्न द्रव्य के आश्रित रहते हैं.
तो भी वे गुण जिस द्रव्य के आश्रित रहते हैं वह द्रव्य भी उन गुणों से भिन्न है. असं करत जावा हे सांगायचं त्यांना. मी सांगितलं आधीचं, नंतर मग आता पुढचं त्यांनी अर्थच केला नाही त्यांनी याच्यात. अथ उपादेयभूत परमात्मद्रव्ये गुणगुणी भेद एकांते सती द्रव्य अनंत्यम व्याख्यातम तथा हेयभूत अशुद्ध जीवद्रव्ये अपि पुद्गलादिषु अपि योजनीयम. अथ म्हणजे नंतर उपादेयभूत जे परमात्मद्रव्य आहे त्यामध्ये गुण आणि गुणीचा एकांताने भेद केला असताना, म्हणजे गुण म्हणजे अंश आणि गुणी म्हणजे द्रव्य अंशी, ह्यांच्यामध्ये सर्वथा भेद केला असताना द्रव्याला अनंत्यता प्राप्त होईल याचं व्याख्यान केलं. तसेच हेयभूत म्हणजे आता हे सगळं सांगितलं हे परमात्म द्रव्यामध्ये सांगितलं. आता असंच अशुद्ध जीवद्रव्यामध्ये सुद्धा समजून घ्या, पुद्गलामध्ये सुद्धा योजून घ्या असं सांगायचं आहे. तथा म्हणजे तसेच हेयभूत अशुद्ध जीवद्रव्ये अपि अशुद्ध जीवद्रव्यामध्ये सुद्धा आणि पुद्गलादिकांमध्ये सुद्धा हेच लावून घ्या. काय कळलं? काय कळलं स्फूर्ती काकी? कोणाला कळलं सांगा काय? सुजाता काकी? नाही कळलं, परत एकदा सांगा. आता मी बोर्डवर लिहिलेलं दिसतंय, ह्याच्यामध्ये त्यांनी दोन पक्ष घेतलेत फक्त. एक द्रव्य आहे ते गुणापासून वेगळं मानलं तर काय आपत्ती येईल, आणि गुण आहे ते द्रव्यापासून वेगळे मानले तर काय आपत्ती येईल, हे दोन पक्ष सांगितलेत. मग त्याच्यामध्ये जर द्रव्य हे गुणापासून वेगळं मानलं तर जेवढे गुण आहेत तेवढे द्रव्य होण्याचा प्रसंग येईल, म्हणजे द्रव्याला अनंतता येईल. आता जयसेनाचार्यांच्या अपेक्षेने लावतोय अर्थ आपण. आणि दुसरा पक्ष दिला, जर गुण हे द्रव्यापासून वेगळे मानले तर ते गुण कोणाचे तरी आश्रित राहतात, स्वतंत्र राहत नसतात. त्यामुळं एका द्रव्याच्या जर आश्रित ते गुण नाहीत तर अन्य द्रव्याचे आश्रित झाले, त्याच्या पण आश्रित नाहीत तर अन्य द्रव्याचे आश्रित झाले. असं करत एक गुण किती द्रव्यांचे आश्रित झाला तेवढं त्या द्रव्याला तेवढी संख्या प्राप्त होईल त्या एका गुणाच्याकडून बघितलं तर. त्यामुळं म्हणलं एक ज्ञान गुण अनंत द्रव्याचे जरी आश्रित गेला तरी सुद्धा तो तिथं स्थिर नाही होणार, कारण त्या त्या द्रव्याच्या आश्रित गेल्यावर ते द्रव्य त्याच्यापासून वेगळंच आहे असं म्हणलं. जसं म्हणलं उदाहरण बघितलं होतं आपण, मला ज्ञान कुठून येते, ज्ञान माझा गुण आहे असं तुम्ही नाही मानलं ना. जर ज्ञान माझ्यापासून भिन्न आहे, सुख माझ्यापासून भिन्न आहे असं मानलं तर मला सुख कशातून येते, कुठला तरी एक पदार्थ खाल्ल्यावर येत आहे, ते पदार्थ मला सुख देते ही माझी मान्यता. मग त्या पदार्थामुळं सुख झालं हे एक ऑप्शन झालं. परत दुसरा पदार्थ मला सुख देत नाही किंवा परत तिसरा पदार्थ देतो, असं करत तुम्ही त्या सुखाचे किती ठिकाणी आश्रय करणार. एकच सुख गुण अनेक द्रव्यांच्या आश्रित केलं तर त्या सुखाला थारा राहणार नाही. म्हणून स्वतःच्या आश्रित मानलं तर ते गुण आपल्याला कार्य करेल आपल्यामध्ये, नाहीतर मग त्या गुणाला अनेक ठिकाणी गेलं तरी सुद्धा ते त्याच्याशी अभेद होणार नाही त्या द्रव्याशी. असं ज्ञान गुणाचं बघितलं होतं आपण, की मला ज्ञान येतं म्हणतो आपण ह्या पुस्तकातून, कुठल्या तरी शिक्षकातून, काय वक्त्याकडून, कुठल्या तरी गुरूंकडून, देवाकडून, असं करत आपण ज्ञानाला किती ठिकाणी थारा देणार, तर तसं थारा मिळणार नाही. म्हणून सांगितलं ज्या त्या द्रव्याशी त्याचे गुण अभेदच असतात. कथनचित आता हे साधवादामध्ये समजून घ्या, आपण जरी अभेदच आहे म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडं कथनचित विवक्षा असते. शुद्ध द्रव्यात घटवलं पण आता अशुद्ध द्रव्यात. हां म्हणजे आता हे वरचं सगळं सांगितलं ते शुद्ध द्रव्यात आहे, मग तुम्हाला हे समजून काय फायदा, तुमच्या द्रव्यात सुद्धा हे लावून घ्या असं सांगायचं. त्यामुळं म्हणलं काय की हेयभूत जे अशुद्ध जीवद्रव्य आहे, म्हणजे आता संसारी जीव जो कोणी आहे तर त्या द्रव्यामध्ये सुद्धा द्रव्य आणि गुण हे कथनचित अभेद आहेत, सर्वथा भेदरूप नाहीत.
म्हणजे कशासाठी सांगावं लागलं सांगा हे? संसार दिसला नसताना, संसारी अवस्था वगैरे दिसल्या ते मोक्ष वगैरे मग मांडण्याची परमात्मा द्रव्यात का दाखवावं लागलं? आधी वस्तू कशी आहे ते सांगितले ना, आधी वास्तविकता बरं. ते सांगितलं, शुद्ध गुणाकडनं वास्तविकता. सामान्य वस्तूचं द्रव्याचं स्वरूप असं आहे हे पहिला सांगितलं. आणि पुन्हा विशेष रूपानं मग सांगितलं की शुद्ध असो नाही तर अशुद्ध असो. आणि मग मागं हे एक सांगायची ही पण विवक्षा आहे की जर कोणी म्हणेल की सिद्ध अवस्था जी प्राप्त झाली ती गुणांचा अभाव झाल्यावर प्राप्त झाली, असं अनेकांचं मत आहे ना. अनंत गुणांचा वियोग झाल्यावर सिद्ध होतो किंवा शुद्ध होतो जीव, असं अनेकांनी मानले. गुणांचा सर्वथा अभाव झाला, कारण गुण हे विकार मानतात ते. आणि मग ते कर्माचं किंवा प्रकृतीचं परिणमन म्हणजे गुण आहेत. आणि मग ते ज्ञान आहे, त्या ज्ञानामध्ये नियमाने विकार असतातच, अशी त्यांची मान्यता आहे सांख्यांची वगैरे. आणि मग त्यामुळं त्यांनी म्हणलं की जेव्हा द्रव्य शुद्ध होणार आहे त्यावेळेस म्हणजे परमात्मा आता जे अरिहंत सिद्ध झाले त्यांच्यापेक्षेने की जे सिद्ध होणार आहे त्या जीवांमध्ये हे विकार नसतात. मग जेव्हा या विकाराचा सर्वथा अभाव होतो तेव्हा जीव मुक्त होतो, सिद्ध होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांच्यासाठी सिद्ध करून दाखवावं लागलं की द्रव्य आणि गुण हे कुठल्याही अवस्थेत असू देत ते अभेदच असतात. मग ते अशुद्ध अवस्था असू दे किंवा केवली सिद्ध भगवंताची शुद्ध अवस्था असू दे. मग आपल्यात असलेल्या मान्यतांचं पण खंडन करायचं आहे. कोणी म्हटलं सुखाचा पण नाश होतो त्यावेळेस तिथं ती सिद्ध दशा प्रगटते. मग आपण पण म्हणतोय की होतो, पण कुठलं इंद्रिय सुखाचा त्या अपेक्षांचा नाश होतो त्यावेळेस ती सिद्ध दशा प्रगटते. पण त्यांनी मानलं काय, ज्ञान सुख ह्या सगळ्या गुणांचा अभाव होतो आणि मग ती सिद्ध दशा प्रगटते. तर हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणून म्हटलं परमात्मा द्रव्यामध्ये सुद्धा गुणगुणी ह्यांच्यामध्ये अभेद आहे. तसंच अशुद्ध जीवद्रव्यामध्ये आता आपल्यामध्ये सुद्धा द्रव्य आणि गुण हे अभेद आहेत. हे दाखवावं लागलं कोणाला? वैशेषिक आदींच्यासाठी. कारण त्यांनी आपल्यापासून गुण सर्वथा प्रदेशापेक्षेने भिन्न मानले. ते आपल्यामध्ये नसतातच पूर्वीपासून आणि मग कुठून तरी येऊन जोडले जातात आणि मग आपल्याला ज्ञान सुख यांचं वेदन होतं. मग हे सगळं खंडित करण्यासाठी अशुद्ध जीवद्रव्यामध्ये सुद्धा त्याचे गुण त्याच्याशी अभेद असतात हे दाखवलं. तसंच या अन्य पुद्गल आदी द्रव्यांमध्ये सुद्धा प्रत्येकाचे गुण त्याच्याशी अभिन्न रूप असतात. अथवा गुणगुणी भेद एकांते सती, भेदे केलंय का, गुणगुणी भेदे एकांते सती विवक्षित अविवक्षित एक एक गुणस्य विवक्षित अविवक्षित एक एक द्रव्य आधारे सती भवती द्रव्य अनंत्यम. अथवा गुणगुणीच्या एकांता झाला, भेदाचा एकांत झाला असताना, म्हणजे गुण आणि गुणी हे एकांताने भेदरूप आहेत असं मानलं असताना विवक्षित आणि अविवक्षित एक एक गुणाचं विवक्षित आणि अविवक्षित एक एक द्रव्याचा आधार असल्यामुळे द्रव्याला अनंतता प्राप्त होईल. काय कळलं? आता एक घेतलाय तुम्ही ज्ञान गुण, हा विवक्षित झाला आणि त्याचा आधार आहे हे जीवद्रव्य. त्याच्या अपेक्षेने एका जीवाच्या आधारे ते गुण राहत नाही. तर असे त्या आधाराकडून बघितलं तर विवक्षित आत्मद्रव्य असे अनंत होतील आणि अविवक्षित अन्य कुठल्या द्रव्याच्या आधाराने राहते असं म्हटलं तरी सुद्धा ते सुद्धा अनंत होतील, कारण त्या द्रव्याला ते अभेदरूप नाही. समजून घ्या, फार शब्द तेच येणार आहेत, परत समजण्यासारखं आहे. फक्त आपण अवघड म्हणून बसला तर काय समजणार नाही. एवढंच फक्त की द्रव्य आणि गुण एकमेकांशी अभेद आहे, तादात्म्य रूप त्यांचा संबंध आहे, एवढं समजून घेण्यासाठी खुलासा करायला लागेल. इथलं वाचते मी एकदा. गुणगुणी भेद का एकांत होने पर विवक्षित अविवक्षित एक एक गुण का विवक्षित अविवक्षित एक एक द्रव्य का आधार होने से द्रव्य का अंत आ जाता है. इकडं अनंत्यम घेतलं आणि तीच म्हणून म्हटलं अंत म्हटलं.
और फिर द्रव्य का अंत होने से, निराश्रय भिन्न गुणों के अलग हो जाने से द्रव्य का अभाव हो जाता है। नुसतं मग अंत्यम पाहिजे का मग इथं? तेच की काय केलंय, गुण आणि गुणींचा एकांताने भेद केला असताना तुमच्या टीकेत पण तसंच आहे का? अंतच लिहिलंय इथं. द्रव्य आनंत्यम आहे का अंत्यम आहे? द्रव्य का आनंद अंत आ जाता है. द्रव्य का अंत आ जाता है. ते नाही, संस्कृत त्यांच्या पुस्तकात भेद विचारलं. केल्यामुळं तसं अंत्यच घ्यावं लागतं. भेद तर दोन्हीकडे भेदच आहे की. भिन्न अभाव होईल म्हणून सांगितलंच की आपण अंत होईल. अंतच घ्यायला पाहिजे, कारण आपण ही दुसरी विवक्षा आपण अंतच लावलं होतं ना. आनंद कसं काय केलंय, आम्हाला पण करेक्शन केलं नाही पुस्तकात. अंत द्रव्य का अंत म्हटलं इथं. नाही पुढे घेतलं की त्याने अभावाचं. हे साश्रय द्रव्याच्या अपेक्षेने कथन आहे, साश्रय गुणांच्या अपेक्षेने. आपण इथं दोन भेद विचारले ना त्यांनी, की हे गुण साश्रय आहेत का निराश्रय आहेत असं. मग जर साश्रय मानले, कोणाच्या तरी आश्रयाने राहतात गुण असं मानलं, तर हे सांगायला लागले द्रव्याला अनंतता येईल, कारण असे अनेक द्रव्य होतील ना. आणि जर निराश्रय मानलं तर द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. असे दोन परीक्षा घेतले. काय कळलं? त्यांनी मध्ये प्रश्न विचारलाय ना, गुणा हा साश्रय हवा निराश्रय हवा. मग त्याच्यामध्ये जे साश्रय पक्ष आहे त्याच्यामध्ये दूषण द्यायला लागले, की जर ते गुण कोणाच्या तरी आश्रयाने राहतात असं म्हणला, तर ज्या पण द्रव्याच्या आश्रयाला जातील त्या द्रव्याहून ते गुण भिन्न आहेत, त्यामुळं त्या द्रव्यांना अनंतता येईल. त्यामुळे ह्याचं पक्षाचं उत्तर आलं, द्रव्याला अनंतता प्राप्त होईल. निराश्रय म्हटलं तर आणि निराश्रय म्हटलं तर त्याला घेतला द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. काय कळलंय? कोण बोलतंय का? मीच बोलायला लागले. दीपा भाभी बोला. आम्हाला पण गुणगुणी ह्यांच्या भेदाचा एकांत केला असताना विवक्षित अविवक्षित एक एक गुणाचं विवक्षित अविवक्षित एक एक द्रव्याचा आधार असताना द्रव्याला अनंतता प्राप्त होईल. इकडं हिंदीमध्ये करेक्शन करून घ्यायला पाहिजे. द्रव्याला द्रव्याचा अनंतता येईल असं म्हणायला पाहिजे. त्यांनी अंत केलाय भाषांतरामध्ये. पुढं सांगितलं, द्रव्यात सकाशात निराश्रय भिन्न गुणानां भेदे द्रव्य अभाव कथ्यते, गुणानां समुदाय द्रव्यम म्हणते. द्रव्याहून निराश्रय असणारे गुण त्यांचा भेद मानला असताना, काय म्हणलं, द्रव्याहून जे गुण निराश्रय आहेत अशा गुणांचा भेद मानला असताना, हे साश्रय असताना त्यांचा भेद केला तर पक्ष सांगितला अनंतता येईल त्याचा प्रसंग. आणि जर हे गुण निराश्रित आहेत आणि ते द्रव्यापासून भिन्न आहेत असं मानलं तर द्रव्याचाच अभाव होण्याचा प्रसंग येईल, कारण द्रव्य अनंत गुणांचा पिंड आहे आणि जर त्यापासून ते गुण भिन्न असतील तर द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल, कारण गुणांचा समुदाय हे द्रव्य म्हणलेलं आहे. त्यामुळे गुणसमुदाय रूप द्रव्यात गुणानां भेद एकांते सती गुणसमुदाय रूपम द्रव्यम क्व अस्ति न क्वपि इति भावार्थः. गुणांच्या समुदाय रूप द्रव्याहून गुणांचा एकांताने भेद केला असताना गुणसमुदाय रूप द्रव्य कुठं राहिलं? काय म्हणायचंय की गुण हे द्रव्य आहे, हे गुणांचं पिंड आहे, अनंत गुण त्या द्रव्यामध्ये राहत आहेत. मग जर गुणसमुदाय रूप असणाऱ्या द्रव्यापासून ते गुण भिन्न मानले तर द्रव्याचंच अस्तित्व कुठं राहील?
द्रव्यम क्व अस्ति, मग द्रव्य कुठं राहील? न क्वापि, कुठेही राहणार नाही. द्रव्य से गुण या गुणों से द्रव्य सर्वथा भिन्न नहीं है, यह भावार्थ है. द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल असं सांगितलं. म्हणजे द्रव्य कोणाला म्हणणार जर गुणांपासून ते भिन्न असेल तर. म्हणून तिथे सांगायचे सगळं हे याच्याद्वारे की द्रव्य आणि गुण हे कुठलंही द्रव्य असू दे, साही द्रव्यामध्ये फक्त जीव आणि पुद्गलातच नाही, तर सगळे द्रव्य त्याच्या गुणांपासून कथंचित अभिन्न असतात आणि कथंचित भिन्न असतात. कुठला संबंध आहे द्रव्य गुणांचा? द्रव्य आणि गुणामध्ये द्रव्य आणि गुणांमध्ये नित्य तादात्म्य संबंध आहे. कुठल्या नयाने द्रव्याचे गुण आहेत? नाही सांगा. अनुपचरित सद्भूत व्यवहार नयाने सांगितलं ना. जीवाचा ज्ञान गुण किंवा परमाणूचा स्पर्श गुण, अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. सगळी अपेक्षेने घटून बघायचं आपण. म्हणजे नय लावा, संबंध लावा, अभाव लावा. कुठला अभाव आहे द्रव्य आणि गुणामध्ये? आपण एक कथंचित अभेद सिद्ध करतोय. कुठल्या अपेक्षेने भेद आहे? अतद्भावरूप भिन्नत्व म्हणतो ना. जसं द्रव्य आणि गुण आणि द्रव्य आणि पर्यायामध्ये हा तो नाही हा भाव घेतो ना आपण. त्यामुळे इथं अभाव कुठला आहे? भाव म्हणजे संबंध कुठला आहे तर हा दाखवला, नित्य तादात्म्य संबंध आहे. आणि अभाव कुठला आहे? अतद्भावरूप अभाव आहे असं म्हणतं. म्हणजे काय हो? द्रव्य आहे ते गुण नाही, गुण आहे ते द्रव्य. अतद्भाव म्हणजेच अभाव हे सांगायचं. अभाव कुठला आहे तर अतद्भावरूप अभाव आहे किंवा अन्यत्व आहे हे सांगितले ना प्रवचनसारमध्ये. दोन प्रकारचं अन्यत्व सांगताना अतद्भावरूप अन्यत्व आणि पृथक्त्व लक्षणरूप अन्यत्व असे दोन अभाव आपण बघितले होते मध्ये. मग जे सर्वथा प्रदेशाने भिन्न भिन्न आहेत त्यांच्यामध्ये पृथक्त्व लक्षणरूप अभाव आहे. पण हे प्रदेशापेक्षेने एक आहेत, द्रव्य म्हणा, गुण म्हणा किंवा त्याचे पर्याय. मग त्यांच्यात कुठला अभाव आहे तर अतद्भावरूप अभाव आहे असं सांगितलं. म्हणून कथा